हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर कशा आहात? आय होप तुम्ही छान मस्त मजेत आणि मी पण छान। तर काल व्हिडिओ आला नाही रविवार, तर इथून पुढचं आपलं व्हिडिओचं शेड्यूल थोडंसं चेंज केलंय। रविवारी अजिबातच व्ह्यूज येत नाहीत, त्याच्यामुळे इथून पुढे रविवारी एक सुट्टी असणार आहे आपल्या व्हिडिओला, म्हणजे रविवारी कोणताच व्हिडिओ येणार नाही। तर मी दरवेळेस बघा शनिवारचा व्हिडिओ रविवारी अपलोड करत असते भाज्यांचा बाजारचा। तर कालच बाजार झाला, म्हणजे शनिवारी बाजार झाला, पण आता रविवारी सुट्टी घेतल्यामुळे हा व्हिडिओ नेहमी तुम्हाला सोमवारचा येत जाईल। तर आज शनिवार होता आणि बाजार मी करून आले। तर ऊन होतं, गरम होत होतं, आबाळ येत होतं आणि बाजारला पण इतकी गर्दी नव्हती, म्हणून आम्ही जरा लेट गेलो आज बाजारला आणि 3-3:30च्या दरम्यान गेलो आणि 4:30 1 तास 1.5 तास आम्ही खूप बाजार फिरतो। तर बाजार सगळा झाला आणि आता म्हटलं चला, तर नेहमी बघता तुम्ही खाली बसून मी निवांत बाजार सगळा म्हणजे काढत असते, वेगळं करत असते। पण आज बाजार इतका थोडा आणलेला ना, आले चटकन, एक तर आज उशीरच झालेला बाजारात न्यायला, मग तशाच पिशव्या किचन ओट्यावरती घेतल्या आणि पटापट तिथेच काढलं खाली। आज काय राडा मांडत बसलीच नाही, म्हणजे बाजार पण मागच्या शनिवारचं पण थोडेफार माझ्याकडे शिल्लक होतं आणि चांगलं होतं, ते मी व्यवस्थित ठेवते, त्यामुळे माझं ह्या आठवड्याचं त्या आठवड्यावर राहतं काही गोष्टी, त्याच्यामुळे आज थोडंसं आणलं। तर इकडे बघा आता सगळा तोच बाजार मी काढून घेते। तर आज काकडी, गाजर, बीट, टोमॅटो ह्या गोष्टी भरपूर आणलेल्या आहेत। अनुष्काला तिच्या पप्पांना खूप आवडतात या गोष्टी। तर आता उद्यापासून त्यांच्या डब्याला ना हे देणार आहे, म्हणजे त्याचं सॅलेड करून। सॅलेड म्हणजे काय, कापून द्यायचं। गाजर तर उंदीर आमचा छोटा खूप खातो, म्हणजे अनुष्का, तिला तर गाजर, टोमॅटो, काकडी ह्या गोष्टी खूप आवडतात। बीट अर्धा किलो असं आणलेलं आहे। तर वांगी बघा, ही हिरवी गार काटेरी वांगी फक्त 15 रुपयाची अर्धा किलो। बाजार तसाही जास्त महाग नव्हता, स्वस्तच होता। वटाणा तर 40 रुपये किलो होता आणि इकडे आधी तिला गवारीची शेंग आणि वटाणा वेगळं करायला बसवले। तर दोघी पण अनुष्का गेली बाहेर आणि आधी ती म्हणली मी करून देते वटाणा, तर मदत करतात, मी त्यांना थोडंसं काम लावते। लहान असलं तरी बघा काही नाही, थोडं बेसिक, पोरी मुलगा असू मुलगी असू कोणी असू सगळे करावं। आता जुन्या ताईंना तर माहीत आहे की तेजस किती घरात काम, किती म्हणजे तसं काम नाही म्हणत मी, बेसिक घरातलं स्वतःचं अंथरूण काढणं, बेड आवरणं, सोफ्यावरचं झाडणं, वह्या पुस्तकांचा टेबल नीट लावणं, असं बारीक सारी गोष्टी बेसिक त्याला मी शिकवून ठेवलेला, त्याच्यामुळे ना आता त्याला इतकं लोड तिकडे जात नाही, त्याच्या गोष्टी त्या करू शकतो। बाकी काय मोठी कामं आपण मुलांना लावायचीच नाही, काय झाडून फरशा पुसायला वगैरे नाही। तेजस तर इवन फरशी सुद्धा पुसून देत होता मला, बरीच कामं तेजस करायचा, बाहेरचं सगळं आणून द्यायचा। दळण म्हणलं तरी तो सायकलीवरून आणून नेऊन देत होता। तर इतकी सारी तेजसची मदत होती। तसंच आदिती अनुष्काला सुद्धा मी बेसिक सवयी लावलेल्या आहेत की हे त्यातनं हे करा, किंवा दुकानात वगैरे मी त्यांना पाठवत नाही अजून, मलाच आवडत नाही। मी शक्यतो घरातनं कधी बाहेर जात नाही, सगळं आणून घरी दिलं जातं। फक्त एकदाच आम्ही आठवड्यातून गावात जातो, तो पण हा शनिवारचा बाजार। इतर वेळी आम्ही कधीही आमच्या घरातल्या लेडीज बाहेर आम्ही जातच नाही, काही कारणास्तवच जातो काय आणायचं असेल वगैरे, नाहीतर सारखं फिटी असं उठून गावात स्टँडवर नाही आवडत आमच्या घरात पण गेलेलं, त्याच्यामुळे। आणि आम्हाला पण नाही आवडत, काही काम पण नसतं, उगाच उठायचं सारखी दुकानं पालती घालायची, म्हणजे ते नाही बरोबर वाटत सारखं। त्याच्यामुळे ना आठवड्याचाच एक वार असतो की ते सगळं आम्ही घेऊन येतो, म्हणून तरी बाजार आमचा एवढा असतो। तर सगळा बाजार बघा स्वच्छ केला ठेवला, लगेचच आता किचन ओट्यावरचं पुसून घेतले। गाजर, काकडी, टोमॅटो ह्या 3 गोष्टी स्वच्छ धुतल्या आणि गाजराला खायला सुरुवात पण झाली। गाजर आम्हाला खूप आवडतं, म्हणा ते सगळ्यांनाच आवडतं, तर ते सगळं स्वच्छ धुवून ठेवलं। मग आता उद्यापासून नुसतं गोल गोल चिरलं की झालं, डब्याला दिलं की जिथल्या तिथं क्लीन केलेलं बरं असतं। आणि हे बघा बाजारात आमच्या 10-10 रुपयाला हे अशा, आणि मजबूत आहे, असं नाहीये की हलकं आहे, चांगलंच आहे हे। तर हे 10 रुपयाचं आणलं। दर शनिवारी भाज्या परत, म्हणजे बाजार वेगळा, फळांचे पैसे वेगळे, आणि त्यात अशा गोष्टी काय आवडल्या की त्या वेगळ्या। जसं की आम्ही म्हटलं तर किसमी असे बांधले आहेत। आल्याने इतकं गरम होतं ना बाजारात ना, एकदम जास्त गरम होतं। तर हे 10 रुपयाचंच आहे, डबलचं, खूप छान मजबूत आणि चांगलं आहे। का तर आमचा सगळ्यांचं साबण वेगवेगळे असतात, मग ते एक कुठं हे करायचं। आदिती अनुष्काचा वेगळा, माझा वेगळा, त्यांचा वेगळा, त्याच्यामुळं हे आणले। मला एक शिल्लक आहे, त्यात आता माझा मी ठेवणार इथं। आदितीचा त्यांचा हिमालयाचा असतो लहान मुलींचा, मोठ्या त्यांचा कुठला डेटॉल किंवा सिंथॉल असतो, माझा संतूर असतो, अशा सगळ्यांच्या व्हरायटी असतात, त्याच्यामुळे मग हे आणलं 10 रुपयाला फक्त।
आणि आज आणलेला आहे पिझ्झा बेस. किचन बांधल्यापासून ओव्हन वरती मांडून ठेवलाय, पण त्याच्यात काहीही करायला घेतलं नाही. मला येतात ओव्हनचे सगळे पदार्थ, रेसिपीज मला येतात ओव्हन मध्ये बनवता. म्हणजे ते तंदुरी चिकन, नॉनव्हेज मधले, परत पिझ्झा, बिस्किट, नानकटाई, ते सगळं मला येतं, पण करायला वेळ नव्हता. आज म्हणलं चला पिझ्झा बनवूया. काय नाही, हे पण खूप स्वस्त बाजारात मिळतं. 30 रुपयाला 3 आहेत बघा. 30 रुपयाला 3 आहेत, बस झाले. अनुष्कातला तर पिझ्झा आवडत नाही. ती ह्यात 1-2 फोडी खाईल. म्हणजे एक आधी ती पूर्ण खाते, आधी तिला लागतो. एक तिच्या पप्पाला आणि एक माझा ना अनुष्काचा. अनुष्का एखादीच फोड खाते, त्याच्यामुळे तिचं काही टेन्शन नसतं. तर हे 30 रुपयाला 3 मिळाले, बरं पडतं. माझ्याकडे सगळं साहित्य पण आहे. त्याचं आता हे केले. आज टरबूज बाजारात आलेले. आता तर सगळं हेच बदलले का, आता कलिंगड, टरबूज कधी पण कसे पण येतात. म्हणजे ना कुठलं त्याला हेच राहिलेलं नाही ऋतू. पपई आणि तुम्हाला दिसत असेल, काल कापले पपई, कालपासून अनुष्काचं चाललंय. तिला इतकी आवडते. मी आज मात्र पपई खाल्ली. मला खूप त्रास झाला, अतिशय त्रास झाला मला. चला तर आता पिझ्झा काय नाही, साधं आहे. माझ्याकडे सगळं सामान आहे पिझ्झाचं. चीज आहे, ते ओरिगॅनो, चिली फ्लेक्स, ते सगळं आहे, सॉसेस सगळे. चला तर आता ते करूया. संध्याकाळचं आणखीन स्वयंपाकाचं काय, वटाणा सगळा सोलून घेते. आणखीन आज काय व्हिडिओमध्ये एवढंच असणार आहे, जास्त काय नाही. तर मलाच आज खूप जरा त्रास झालाय त्याच्यामुळे. चला तर मग आता हे झाडून वगैरे काढते. अजून त्या बाजारच्या पिशव्या वगैरे ठेवून टाकायच्या आहेत. आणि बाकीचं बाहेर तर पसारा पडलाय सगळा, तो पण आवरायचा आहे. चला तर सगळा बाजार इकडे बघा ठेवला मी. आणि संध्याकाळी जे काही करायचं आहे तर ते केलं. तर करायचं होतं ते काढून ठेवलं. तर संध्याकाळी मटकीची पातळ आमटी आणि ह्याची भाजी करणार होते, कांद्याची पात करणार होते. आणि पिझ्झाचं आज सगळं सामान आणलेलं आहे. सगळं सामान म्हणजे ऑलरेडी माझ्याकडं सगळं सामान होतं. तेजस आला तेव्हाच ते आणलेलं, त्यातलं थोडं उरलेलं होतं. आणि आज खूप दिवसांनी मग पिझ्झा बेस आणला. तर चला म्हटलं तुमच्याशी पण ते शेअर करावं. आधी सगळं घर क्लीन केलं, थोडी भांडी राहिलेली ती मांडली. हा मिस्टरांनी सकाळीच तेलाचा डबा आणून दिलेला, तो पण फोडलाय. आणि त्यालाही जागा करून ठेवले. ज्या त्या वेळेस जी ती वस्तू जागेवरती गेली ना तर ते बरं पडतं. आणि हो, आणखीन एक सांगते, प्रत्येक वेळी रेसिपी मी दाखवते आणि मी पोरी खाताना दिसतो. तर बऱ्याच वेळी मागं पण कमेंट आलेल्या, मिस्टरांना ठेवता का नाही. तर हो, एक सांगते ताईंनो, माझ्या मिस्टरांना हे कोणताच असला पदार्थ आवडत नाही. म्हणजे जे सँडविच, पिझ्झा, चायनीज जे आम्हाला आवडतं ना ते बिलकुल त्यांना आवडत नाही. त्याच्यामुळे कसं होतं की ते खात नाहीत. त्याच्यामुळं पण आम्हाला ते काहीही बंधन नसतं, बर्डन नाही की तुम्ही खाऊ नका, मी खात नाही म्हणजे तुम्ही खायचं नाही, तसं काही नसतं. आणा, करा, खावा, आम्हाला कोणतंही बर्डन नाही आहे. आणि मी पण जर आम्ही खाते असो तर त्यांना व्यवस्थित सगळं जेवण लागतं. म्हणजे भात, आमटी, चपाती, भाजी. तर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम माझं बिलकुलही करायचं चुकत नाही. म्हणजे मी व्यवस्थित त्यांचा सुद्धा स्वयंपाक करते. सकाळचा डब्बा माझा व्यवस्थित असतो, संध्याकाळचं जेवण माझं पोटभरीचं असतं. मग व्यवस्थित जेवण असलं की मग ते वादाला कारण पण होत नाहीत. मग आम्ही जरी चायनीज आणून, आम्ही खातच नाही चायनीज आणून, ते तेजस आला की त्यालाच थोडं वेळ असतं की चायनीज खायचं असतं. म्हणून मग आज तो होता तेव्हा आणत होतो. त्यांना ते आवडत नाही. तर आम्ही ते पण आम्हाला बर्डन करत नाहीत आणि आम्ही पण त्यांना करत नाही की तुम्ही खावा. मग आम्हाला जे आवडतं ते करते. आणि माझं व्यवस्थित जेवण, स्वयंपाक जसं की म्हटलं व्यवस्थित असतं त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे वादाला कारण होतच नाही. त्यांचं पोट त्यांच्या ह्यानी भरलेलं असतं. नाहीतर तुम्हाला वाटेल की नेहमी ह्याच मायालेकी करून खातात का काय. तर माझ्या मिस्टरांना उपीट, पोहे, चहा तर मी म्हणजे कधीच त्यांना चहा दिला नाही. मला तो तसला त्रास नाही. चहा, नाश्ता हातात देणे, चहाच पित नाहीत कधी. पहिल्यापासूनच त्यांची आई म्हणजे सासूबाई सांगतात लहानपणापासूनच ते काही चहा वगैरे पित नाहीत. त्याच्यामुळे मला तो पण सकाळचा माझ्या मागे ताप नसतो. जेवण सरसकट बनवणे, डबा भरणे व्यवस्थित, तेवढंच काम आहे ना, तीच नेटनेटकं करणे, व्यवस्थित असा डबा छान असा भरून देणे, जेवण चविष्ट बनवणे, बास. एवढं जरी केलं तर ते खुश असतात. त्याच्यामुळे मला तो काही त्रास नाही. लकीली टचवूड व्यवस्थित तेवढ्या बाबतीत आहे माझं. तर आता बघा भाज्या सगळ्या, पिझ्झा काय नाही सोपाच असतो, पण आज मी इतर वेळी ही पिझ्झा करते गॅसवरती. तर इकडे बघा पिझ्झासाठी टोमॅटो, कांदा आणि मिरची. पोरं लय शहाणी, बाहेरचं विकत घेतलं की त्यात काही का असना सगळं खातेत, पण घरात म्हटलं की त्यांना लय हे होतं बघा. अजिबात त्यांना पचनी पडत नाहीत. घरातली मिरची, कांदा, टोमॅटो सगळं काढून टाकते. त्याच्यामुळे ना मी थोडंसं, म्हणजे माझी काय मुलं तुमची काय मुलं सगळ्यांची सेमच असते. त्यांना घरचं म्हटलं की नको होतं, पण पिझ्झा असलं जातं त्याच्यावरचं ते नाही जात.
तर आता इकडे एक सॉस होता बघा, हा पिझ्झा पास्ता सॉसच आहे, तो थोडासा लावून घेतला. मेयोनीज असेल तर ते पण लावा, ते पण टेस्टी छान लागतं. आणि जसा मी पिझ्झा बनवलाय ना तसा बनवून बघा, अगदी सेम डॉमिनोज पिझ्झा खाल्लाय आम्ही पण, तर तीच टेस्ट आहे. फक्त तिथं भरमसाठ चीज घालतात, आपण तेवढं चीज घालू शकत नाही. ते एका पिझ्झ्याला चीज घालतात, तेवढं आपण सगळी पिझ्झे करून घेऊ. आपलं म्हणजे तेवढं हीच असतं, गृहिणीचं तेच असतं की सगळंच हे करत नाही. तर आता सॉस आणि तो पिझ्झा पास्ता सॉस लावला आणि आपला टोमॅटो सॉस केचप पण लावलं. आणि त्याच्यावर बघा अगदी थोडं थोडं कांदा, टोमॅटो आणि मिरचीचे काप घातलेले आहेत. याच्यावरती पनीर, नॉनव्हेजचा बनवायचा असेल तर चिकन फ्राय केलेलं तेही घालू शकता. पनीरसुद्धा असं तव्यावरती फ्राय करून त्याचे फोडी घालायच्या, मग छान होतं. तर इकडे आता ऑरेगॅनो घातलेला आहे आणि चिली फ्लेक्ससुद्धा घातलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल असतात नेहमी. माझी 3 मुलं आहेत आणि आम्ही म्हणजे असं नाही की शहरात पण राहतो, जास्त खेड्या मिडलमध्ये राहतो, म्हणजे मध्यम आहे गाव. तर आम्ही सातारला किंवा बाहेर कुठं गेलो की नेहमी या गोष्टी घेऊन येते, जेणेकरून आमच्या गावात मिळत नाही, आम्ही कुठे बाहेर खायला जात नाही. मग सगळे पदार्थ मी घरातच बनवते, सगळे म्हणजे सगळे. शक्यतो आम्ही बाहेरचं काहीच खात नाही. जे काही असेल ते, मला सुद्धा आवड आहे सगळे पदार्थ बनवायची, बनवायला पण येतात. त्याच्यामुळे ना मग मी बनवत राहते आणि मुलांना पण आवडतं, मुलं शिकतात, काहीतरी वेळ जातो, आपल्या घरात आपलं होत जातं असं म्हणजे. तर आता बघा चीज वगैरे खिसून घेतलं मी. पिझ्झा ना असा तयार करून घेतलाय आणि आता ह्याच्यावरती इथं टायमिंग सगळं दिलेलं असतं. पिझ्झाचं दिलंय, हॉटडॉग, टोस्ट, तर इथं सगळे मिनिट्स आणि त्याचे सगळं दिलेलं आहे. मग त्या पद्धतीने फक्त लावून घ्यायचं. तर मला ना ओव्हनमधल्या बऱ्याच रेसिपीज येतात. माझ्याकडं ओव्हन पण आहे आणि मायक्रोवेव्हसुद्धा आहे, दोन्हीसुद्धा आहेत. तर तो वरती ठेवलेला आहे मायक्रोवेव्ह, त्यातले पण मला येतात. म्हणजे त्यात खूप असं चिकन तंदुरी वगैरे होतं, ह्यात पण होतं. आणि इथं सगळं दिलेलं असतं, काही अवघड नसतं. काही गोष्टी करत गेलं की हाताशी हे झालं की बरोबर होतं. पिझ्झा ठेवलेला आहे खाली बघा, इकडं अशी लाईट लागलेली आहे, तर ते आता बरोबर होतं. टायमिंग लावले मी इथं, तर इथं 6 ते 8 मिनिटं दिलेलं आहे, पण त्यात होत नाही, मला माहित आहे, मी पहिला पण केलेला आहे. तर 10 मिनिटाचा टायमर लावले, तर तो आता 10 मिनिटं बरोबर होणार आणि आवाज येतो तेही दाखवते, तर आपण पुढचा पण पिझ्झा. तर जेव्हा आपण घरात असं काय करत असतो तर मुलं बघा असे असतात. आणि मी तर आदिती अनुष्काला घेते, तर आदिती अनुष्काचं जर सांगायचं म्हटलं ना तर आदिती अनुष्काला सगळ्या गोष्टी माहीत आहे. गौरी गणपतीचं सगळं माहीत आहे, संक्रांतीचं, सगळ्या सणांबद्दल सगळं त्यांना माहीत आहे. मी सगळ्यात त्या दोघींना पुढं घेत असते. तर आता बघा इकडे पहिला पिझ्झा होतोय, तोपर्यंत दुसऱ्या पिझ्झाची तयारी. आणि जसं की म्हटलं माझ्या मिस्टरांना मी ठेवलेला एक पिझ्झा, परत ते संध्याकाळी आले, गरम केला ओव्हनमध्ये, तर त्यांनी एखादी फोडाशी कशी तरी खाल्ली आणि बाकीचं मात्र सगळं ठेवून दिलं. आणि म्हणजे तो पण नंतर आधी ती अनुष्कानेच खाल्ला. आणि आता इकडे दुसरा सुद्धा पिझ्झा. मुलांना असं काही करताना ना घेत जावा, आणि मुलांची मेमरी एवढी शार्प असते ना, त्यांच्या आपल्या एक वेळ रेसिपी आपण विसरू किंवा कोणती गोष्ट कुठे ठेवली विसरू, पण ही मुलं विसरत नाहीत. मला तर माझ्या 3 मुलांवरून चांगला अंदाज आहे. तर बघा इकडे पहिला पिझ्झा तयार झालेला आहे. फक्त की जसं म्हटलं याच्यात आपण गृहिणी किंवा आपण मराठी माणसं जितकं म्हणावं तसं चीज आपण घालणारच नाही. तर खालनं सुद्धा बघा बन अगदी छान कुरकुरीत शेकलेला आहे आणि वरनं सुद्धा सगळं चीज मेल्ट झाले. आणि आता दुसरा पिझ्झा पण ठेवते. तर असं काय वेळ जास्त ह्याला लागत नाही. आणि आदिती अनुष्का तसंही काही भांडत बसत नाहीत की मला तुला, एकमेकांचं खातात वगैरे, असं मी मुलांना आधीच सवय लावलेली आहेत त्या गोष्टींची. नाहीतर मग माझे फटके बसतात लय आगावपणा केला की. खरं सांगते मी, खरं ते खरंच आहे, खोटं काही सांगायचं हे नाही. तर इकडे बघा पिझ्झा कट करते. मस्त असं काही नाही खालनं भाजलेलं आहे, तुम्ही बघितलं काही सुद्धा या पिझ्झ्यात नाही, पण टेस्ट मात्र तीच आहे. तर आता आपण बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरचं मागवून इतकं महाग खाऊ शकत नाही. तर हे 30 रुपयाला बन आणि त्याचं साहित्य एकदा आणलं ना तर बऱ्याच पदार्थ त्यात होऊ शकतात. म्हणून बघा टेस्टी मस्त झालाय. तर आदिती आता रिव्ह्यू देते. आदिती आज आपल्याला पिझ्झाचा रिव्ह्यू देणार. आदिती सांग कसा लागतो एकदम. आपण खाल्लेला, कुठं खाल्लेला पिझ्झा, मला वाटतं मुंबईलाच खाल्लेला, त्याच्यावर परत खाल्लेला मागवलेला नव्हता, आपण जाऊन खाल्लेला. तशी टेस्ट लागते का? हा मद्र दिदी आले तेव्हा एकदा बनवलेला, त्याच्या आत्ताच. बरं हा कसा झाला लागतोय?
ह्याची टेस्ट कशी आहे इकडे बघून सांग. टेस्ट सेम सेम, काहीच फरक नाही. ते तर इकडे आता दुसरा पिझ्झा पण तयार झालेला आहे आणि बघा असं मुलांना करून दिलं की एकदम खुश होतात, ऐकतात आणि नाही हे खाऊन झालं की बरोबर दोघी क्लासला बसल्या. अभ्यास त्यांचं पण मन खुश झालं, पोट खुश झालं. मग मुलांनाही थोडंफार त्यांच्या ह्यानं घेतलं दिलं, थोडंफार कधीतरी असं खायला दिलं ना तर ती पण खुश होतात. आता दुसरा पिझ्झा पण मी त्यांना दिला. तर आमची पिझ्झा पार्टी चाललेली आहे. अनुष्का बघा न खाणारा माणूस पण आज बसलाय. पिझ्झा छान झालेला आहे. कुठं का तर या हे बघा मस्त टेस्टी पिझ्झा झालेला, काही फरक नाही. फक्त काय होतं इथं प्रॉब्लेम माहिती आहे का, नको थांबा सुधील का ग का बाहेर जो आपण खातो ना त्यात एकदम जास्त चीज, म्हणजे जेवढं आपण सगळ्या ह्याला घरात वापरू ना तेवढं एकाच पिझ्झाला असतं, म्हणून तर ते पैसे जास्त घेतात. आपला फक्त चिंगूसवानी फक्त एका चिंगूसपणा होतो की आपण चीज कमी वापरतो, असं भरपूर चीज नाही. बाकी टेस्टला काहीच बदल नाही. आम्ही डॉमिनोजचा पण पिझ्झा बऱ्याच वेळा खाल्लाय, सेम टेस्ट असते घरात केलेला पण माझा तीच टेस्ट असते फक्त जसं की चीजचा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ताईंनो प्लीज एक लाईक करत जावा. एक लाईक तुमचं खूप महत्त्वाचं आहे. नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आवडला असल्यास कमेंट करत जावा. तुमचे सजेशन्स मला देत जावा. तुमच्या पण टिप्स मला ऐकायला आवडतील. माझ्या टिप्स तर मी तुम्हाला देतच असते. चला तर व्हिडिओचा करते मी इथंच एंड. सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय बाय करा सगळ्यांनी. बाय बाय. पिझ्झा खायला या, अनुष्काचा पिझ्झा खायला या सगळ्यांनी. आज अनुष्का जोरात पडली.